मला वाटतं जे पळाले ते कुठच्या ह्याच्यात पळाले, स्थितीत पळाले, ते कशासाठी पळाले. जॉईन ऑर जेल पॉलिसीमध्ये रडून ज्यांनी रडगाणं गायलं आणि पळाले स्वतःला वाचवायला, त्यांनी वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नाव देखील घेण्याचे ते लायकीचे नाही आहेत, कारण ते डरपोक असतात. ते त्यांचं नाव घेऊ शकत नाही. आपल्याला माहिती आहे 2-2.5 वर्ष त्यांनी सत्तेत जी काही करायचं होतं ते केलं आणि त्यामुळेच त्यांना पळायला लागलं. जाऊ तुम्ही त्यांच्या जास्ती बोलत नाही. संजय राऊतांनी एक मीटिंग घेतली होती हयात या हॉटेलमध्ये की उद्धव ठाकरेंना सोडून आपण सरकार करूया अशा पद्धतीने अजित पवारांसोबत. मला वाटतं ह्याच्यात जास्ती जाऊ नका. जे काही अफवा आहेत चालू राहतात. आपण पाहताय आज राऊत साहेबच एक मोठा मोर्चा लढत आहेत आणि जेलमध्ये गेले. म्हणजे या डरपोक गद्दारांसारखं नाही केलं, जेलमध्ये स्वतः गेले, बाहेर आले तरी उद्धव साहेबांसोबत निष्ठावंत राहिले. उद्या सत्ता आली आणि जर वेळ पडली तर टाटांना देखील एका फोनवर